नमस्कार, मी जयश्री जयास किचनमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर चला बनवूया रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी. अगदी रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी बनलेली आहे. तुम्ही एकदा खाल्ली ना तर तुम्ही तुमचे बोटं चाटल्याशिवाय राहणार नाही. तर चला पाहूया इन्ग्रेडियंट्स आणि रेसिपी. दाल खिचडी कशी बनते. 1 वाटी बासमती तांदूळ, 1 वाटी मिक्स डाळ, बारीक चिरलेला अद्रक, बारीक चिरलेला लसूण, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 टोमॅटो, 2 हिरवी मिरची, गार्निशिंगसाठी सांबार आणि तूप. सर्वप्रथम कुकरमध्ये तांदूळ आणि मिक्स डाळीमध्ये आहे मूग, उडीद, मसूर आणि तुरीची डाळ. तुरीची डाळ ही तिन्ही डाळीपेक्षा जास्त घ्यायची, म्हणजे अर्धी वाटी घ्यायची आणि बाकीची डाळ त्याच्या कमी घ्यायच्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत तांदूळ आणि त्याच्यामध्ये हे सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून साधारण 1.5 गडवा पाणी घालायचं. त्यामुळे आपली खिचडी ही आसट होणार, त्याला दाल खिचडीचं टेक्स्चर येणार. 10 मिनटं कुकर लावलेला आहे. कुकरची शिट्टी झाल्यानंतर कुकर काढून घ्यायचा आणि छान अशी आसट आपली दाल खिचडी शिजली पाहिजे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये हिंग टाकायचं, जिरं, मोहरी, त्याच्यानंतर कढीपत्ता, लाल तिखट, हळद हे सर्व टाकून याच्यामध्ये दाल खिचडी ॲड करायची आणि आवश्यकतेनुसार थोडं पाणी पण घालायचं. पाणी घातल्यानंतर थोडीशी दाल खिचडी व्यवस्थित चमचाने ढवळून घ्यायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि धने पावडर घालायची. छान रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी रेडी आहे. सोपी रेसिपी आहे, जरूर ट्राय करा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.